मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत। काही अटी शर्तीचा या योजनेत बदल करण्यात आला आहे। त्या काय आहेत आपण या मंडे टाइम्स न्यूजच्या माध्यमातून जाणून घेऊया। योजनेचा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एकच विवाहित महिला लाभ घेऊ शकते। लाभार्थ्यांची किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याचा लाभ घेता येईल। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। परराज्यात जन्म झालेल्या महिलेला महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य असेल। सक्षम अधिकारी यांनी दिलेला 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न दाखला आवश्यक असेल। मात्र पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे। या योजनेत आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल। त्याचप्रमाणे शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या सूचना वेळोवेळी करण्यात येणार आहे। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। सदर योजनेत 5 एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आली आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष असा होता, त्याऐवजी 21 ते 65 वयोगट करण्यात येत आहे। परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी बॉर्डरवर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचं जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। तसंच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। धन्यवाद।